थोडस म्यूट वरती जा प्लीज. येस, थँक्यू. आणि सगळ्यांचं स्वागत आजच्या ह्या ओरिएंटेशन सेशन मध्ये. आणि मी अशी अपेक्षा करतोय की तुम्ही सगळे व्यवस्थित आहात, तुमच्या घरचे सगळे ठीक आहेत आताच्या परिस्थितीमध्ये, आणि तुम्ही स्वतःची चांगल्या पद्धतीने काळजी घेताय, त्याचबरोबर आपल्या घरच्यांची पण काळजी घेताय. ठीक आहे. थोडस आजच्या या सत्राविषयी आपण बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा मला खूप आनंद झाला की 11 वाजता लिंक खोलली आणि बघतो तर 112 लोक. म्हणजे याच्यातूनच दिसतं की तुम्ही किती उत्सुक होता या सेशनला जॉईन करण्यासाठी. आणि म्हणजे त्याच्यातनंच बरंच काही आजच्या सत्राचं सार्थक झालंय असं मला वाटतंय, कारण तुम्हाला हा बऱ्यापैकी विषय कळलेला आहे किंवा तुम्हाला त्याचं महत्व कळलंय, म्हणून तुम्ही सगळे इतक्या आतुरतेने याच्यामध्ये आलेला आहात. आणि आता पण जवळपास तो आकडा वाढतच चाललाय. जवळपास 160, 161 लोक, 163 लोक आता आपल्यासोबत जॉईन होत आहेत. थोडस मी जास्त वेळ या गोष्टीवरती घालवणार नाही, पण मी स्वदेश बद्दल आता तुमच्याशी काहीच बोलणार नाही, कारण आता स्वदेश म्हणजे आम्ही आणि तुम्ही असं राहिलेलंच नाही, कारण तुम्ही आता स्वदेशच आहात. इतक्या वेळा तुम्ही या गोष्टींमध्ये सामील झालेला आहात, किंवा आमची टीम जी आहे जी तुमच्यासोबत गावांमध्ये येते, तर ती टीम आता स्वदेशचे कार्यकर्ते न राहता ते तुमचे दादा झालेले आहे, ती तुमची ताई झालेली आहे. त्यामुळे आम्ही स्वदेशपेक्षा तुम्हाला वेगळं मानत नाही. त्यामुळे मी स्वदेश बद्दल जास्त बोलत नाही. फक्त हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपण काय एकत्र आलोय, आपण आता सध्या सगळं बघतोय की बाहेरची परिस्थिती कोरोनामुळे किंवा हे भयावह परिस्थिती आहे. करिश्मा, प्रेम, जरा तुम्ही म्यूट कराल स्वतःला. मनाली, येस, तुम्ही थोडं जर म्यूट केलात ना तर मी जे बोलतोय. मनाली, येस, थँक्यू. थोडं जे तुम्ही म्यूट केलात ना तर मी जे बोलतोय ते सगळ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल. तर ही सगळी आताची जी परिस्थिती आपण बघितली, सगळ्यांच्या शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, आपण जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या लोकांसोबत आपल्याला जोडलेलं राहायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आपण तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आपण भेटतोय याच्यावरती. आणि हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळे लोक एकत्र येऊन आपले अनुभव शेअर करू शकतात. थोडस मला सांगाल आपण आज कुठल्या सेशनसाठी जमलोय, कशासाठी जमलोय? अनम्यूट करून तुम्ही बोललात तर बरं होईल, किंवा ज्यांना नेटवर्कचा इश्यू आहे त्यांनी चॅट वरती टाकलं तर बरं होईल. हॅलो, आपण आज कशासाठी जमलोय? हा भावेश बोलताय तुम्ही? आपल्याला इंग्लिश स्पीकिंग यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. ओके, अच्छा, इंग्लिश स्पीकिंग बोलता यायला पाहिजे, त्याच्या संदर्भात काहीतरी समजेल म्हणून तुम्ही आले तिथं, करेक्ट? गुड, थँक्यू भावेश. अजून दुसरं कोणाला काय सांगायचं? चॅट बॉक्स मध्ये सांगितलंय अश्लेषाने अबाउट इंग्लिश टॉकिंग, पी डेव्हलपमेंट, ऋतिका इंग्लिश स्पीकिंग अँड पर्सनल डेव्हलपमेंट, सूरज, समृद्धी, थँक्यू. अच्छा, हरकत नाही. याच्यातूनच समजते की आजच्या पिढीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा इंग्लिश बोलता येणं याचं महत्व किती आहे हे सगळं कळतं. थोडस याच विषयावरती लक्ष देऊन किंवा तुमची मागणी आमच्यापर्यंत आल्या, तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत आल्यामुळेच मग आम्ही असं ठरवलं होतं की आजच्या तरुण पिढीसाठी आता हा जो घरात बसलेला कालावधी आहे, ज्याच्यात आपण बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही, तर तो कालावधी आपल्याला स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी कसा वापरता येईल. कोण आहे? जर म्यूट करा, कोण आहे? हा, येस, थँक्यू. तो हा जो आपण आता सगळे घरात बसलेला जो कालावधी आहे ना, की बाहेर जाऊन काही करू शकत नाही, इच्छा असून सुद्धा आपल्याला काही करता येत नाही, तर असा आपण विचार केला की हा कालावधी आपण आपली जी सगळी तरुण पिढी आहे आणि तुमची जी इच्छा आहे की आपल्याला इंग्लिश बोलता यायला पाहिजे, आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल समजलं पाहिजे, स्वतःची पर्सनॅलिटी चांगली अजून कशी घडवता येईल हे समजलं पाहिजे, तर याच्यासाठी आपण वावरणार आहोत. मी माझं थोडक्यात एक ओळख तुम्हाला करून देतो. माझं नाव प्रसाद पाटील आणि मी स्वदेश फाउंडेशन मध्ये गेली 15 वर्ष काम करतोय.
आणि थोडस जर माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला, तुम्ही आता ऐकला असेल, मी आलो तेव्हा भावना मॅडम म्हणत होत्या की प्रसाद सर तुम्ही तुमचा अनुभव सांगा, किंवा नीता मॅडम म्हणत होत्या की तुम्ही तुमचा अनुभव सांगा. आम्ही इथं जे सगळे बसलेलो आहोत स्वदेशी, मी आहे, आमचे बाळासो आहेत, आमचे बाकी सगळे कार्यकर्ते आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज तुमच्या समोर येऊन अशा पद्धतीने चांगलं बोलतोय, कदाचित काही गोष्टी इंग्लिश मधून बोलतोय, पण ही आमची सगळ्यांची ही सुरुवात अतिशय खडतरपणे झालेली आहे. किंवा माझं जर वैयक्तिक सांगायचं झालं तर मी पण अतिशय छोट्या खेड्यातनं आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे, जिथं कुठल्याही सुविधा नव्हत्या. म्हणजे आता जर विचार केला ना, मी तुमची जनरेशन आमची जनरेशन, खूप मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला तर आता सगळे रिसोर्सेस किंवा हे सगळं ऑनलाईन, या सगळ्या गोष्टी ऍक्सेस आहेत. आम्हाला यातलं काही माहिती नव्हतं. आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शब्द सुद्धा कदाचित मला वाटतं कॉलेजला गेल्यावरती ऐकला. तोपर्यंत आम्हाला पर्सनॅलिटी काय असते आणि या गोष्टीची कसली कल्पनाच नव्हती. दुसरी अजून एक गोष्ट सांगायची झाली वैयक्तिक माझ्या बाबतीतली, तर चांगलं काय आणि वाईट काय किंवा दिशा दाखवणारच कोणी नव्हतं. म्हणजे बाबा एक सेट पॅटर्न ठरलेला आहे. पहिली ते चौथी पर्यंत मराठी शाळेत शिकायचं गावातल्या, त्याच्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत गावात किंवा दुसरे कुठे हायस्कूल असेल तिथं जायचं, शिकायचं. 10वी झाली की 11वी 12वी. पण 10वी झाल्यावर काय कुठले मार्ग असतात काय हे कोणी आम्हाला सांगायला नव्हतं. त्यामुळं हे जे आपण म्हणतो ना, एक गोष्ट मला इथं तुम्हाला नक्की आत्मविश्वास द्यायचा आहे. हे जे इंग्लिश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा खूप मोठा हव्वा केलाय आपण, म्हणजे बाहेरच्या जगातनं. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या मनामध्ये एक आपराधिक भावना तयार होते की अरे याला किती छान येते, मला काहीच बोलता येत नाहीये. आणि मग इंग्लिश बोलता नाही आलं म्हणजे मी अडाणी, असं एक आजच्या काही बऱ्याच लोकांच्या मनात असतं. ज्याला इंग्लिश चांगलं बोलता येतं ना, तो म्हणजे खूप हुशार. हुशारीचा आणि भाषा बोलता येण्याचा काहीही संबंध नाही. मला माहिती नाही आपले इथं इंग्लिशचे मार्गदर्शक टीचर सर पण इथं असणार आहेत. कदाचित त्यांना वेगळं सांगायचं असेल, पण मी वेगळं सांगत असेल. पण नक्की मला असं सांगावंसं वाटतं की फक्त इंग्लिश बोलता येणं म्हणजे खूप हुशारी असं समजण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे जो कमीपणा मनात निर्माण होतोय ना, तो घालवण्याची खूप गरज आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे फक्त छान छान दिसणं म्हणजे पर्सनॅलिटी नसते. पर्सनॅलिटी तुम्हाला माहिती आहे, एक दिसणारी, बाह्य दिसणारी पर्सनॅलिटी आणि अंतर्गत असे दोन भाग असतात त्याचे. सगळं छान दिसतो, वा काय पर्सनॅलिटी आहे, उंची 6 फूट आहे, रंग गोरा, केस छान आहेत, पण वरचा मजला जर रिकामा असेल तर ती आपल्या दृष्टीने चांगली पर्सनॅलिटी आहे नाही ना. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे खूप भाग आहेत. आणि आपल्याकडे जे आपल्या सोबत जे सर आहेत, जे तुम्हाला हे सगळं सांगणार आहेत, तर ते खूप छानपणे तुम्हाला याबद्दल माहिती सांगतील. इंग्लिशचे ना, म्हणजे माझी जर सुरुवात तुम्ही बघाल तर, म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये तर आम्हाला एबीसीडी सुद्धा आम्ही 5वी पासून सुरुवात केलेली. आता तर तुम्हाला माहितीये, लोक अंगणवाडीत बालवाडीत जायच्या आधी त्यांना सगळे इंग्लिश शब्द पण म्हणायला येत असतात आजच्या मुलांना. पण आम्हाला इंग्लिशची सुरुवात, मी अक्षरशः सांगतो, ABCD आम्ही पहिल्यांदा 5वीत ऐकली. मग तुम्ही इमॅजिन करू शकत असाल की आमचं इंग्लिश काय असेल त्या कालावधीमध्ये. आणि मग त्याच्यातनं असंच खडतरपणे झालं. 10वी झाली माझी. थोडीशी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. भावना, आय गेस आय हॅव 5 मिनिट्स मोर. येस सर, येस सर, कंटिन्यू. 10वी झालो. आणि तुम्हाला माहिती असेल, आता तुमच्यापैकी किती जणांच्याकडे हे किंवा तुमच्या घरातली उदाहरणं असतील. आमच्या जनरेशन मध्ये काय होतं ना, की मुलांचे 2च करिअर असायचे. आई वडिलांना 2च गोष्टी माहिती. 2 मुलं असतील तर एकाला इंजिनियर करायचं आणि दुसऱ्याला डॉक्टर करायचं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला करिअरच माहिती नव्हतं. माझ्या केसमध्ये मला 10वी मध्ये 62% मार्क्स पडले, 62%. आणि माझ्या आई वडिलांना वाटलं वा खूप छान मार्क्स पडले त्याला, आता 62% मार्क्स आहे. माझा जो मोठा भाऊ आहे त्याला इंजिनियर करायला लावलं होतं घरच्यांनी, आणि आता डॉक्टर होण्याची जबाबदारी माझी होती. मग मला 62% मार्क्स पडले. मग आई वडिलांनी सांगितलं सायन्स मध्ये ऍडमिशन घे तू. मी सायन्स मध्ये इंटरेस्ट नव्हता, सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलं, काही त्याच्यातलं कळत नव्हतं. 12वी मध्ये तर माझा इतका आत्मविश्वास लो झाला, मला असं वाटायला लागलं की माझ्याकडनं आयुष्यात काही होऊच शकत नाही. कारण जे मला जमत नव्हतं ते मला करायला लागत होतं. आणि मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, ज्या दिवशी 12वीचा निकाल होता त्या दिवशी इतका प्रचंड घाबरलो होतो, कारण मला 100% खात्री होती मी नापास होणार आहे. हे जे मी सांगतोय माझी सत्य कथा सांगतोय मी, माझं सर्टिफिकेट मार्कशीट सुद्धा तुम्हाला दाखवायला तयार आहे. आणि सायन्स होता त्याच्यात. पण निकाल लागला आणि त्यावेळी निकाल पेपरमध्ये यायचं, म्हणजे फेल पासचे नंबर्स ना पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये यायचे आमच्या वेळी. आणि माझा भाऊ घरात टपलेलाच होता. आता हा नापास झाला की याला घरातनं शिव्या पडणार आहेत, त्यामुळे पहिल्यांदा सकाळी जाऊन पेपर घेऊन तयारी करून आला होता की याला आता बसणार आहेत फटके बऱ्यापैकी. नशिबानं मी पास झालेलो. मला पर्सेंटेज मिळाले होते 41%.
फक्त 41% 12वी मध्ये मला मिळाले आणि त्यात माझं सायन्स होतं आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मिळून मला 39% मार्क्स होते. म्हणजे ज्याला काहीच त्याची किंमत नव्हती, पण मी खूप आनंदी माणूस होतो कारण मी पास झालो होतो 12वीला. मग त्याच्यानंतर तरी पण आई वडिलांचा हट्ट सुटला नव्हता की बाबा हे डॉक्टर, आता मी सांगितलंय डॉक्टर तर पॉसिबलच नाही, कोण ऍडमिशन देणार 40% वाल्याला. आणि दुसरं कसं मला रक्त बघितलं तरी चक्कर येते. मी आई वडिलांना म्हटलं मी काय डॉक्टर होणार आहे. तरी पण मग नाही, मग सायन्स कर. मग त्यांनी मला सांगितलं तू बीएससी ला ऍडमिशन घे. मी म्हटलं 3 वर्षाची बीएससी मला 7 वर्ष लागतील. कारण मला काय वाटत नाही मी पटापट प्रत्येक वर्षी पास होईल. मला माझ्या म्हणण्याप्रमाणे जगू द्या. मग सगळ्या पोरांसारखं आम्ही गेलो, सांगणारं कोण नव्हतं. मी बीए केलं. बीए मला काहीतरी 55% मार्क्स पडले. मग आता पुढे काय? करिअर काय करायचं? मग तेव्हा कोणीतरी सांगितलं एमएसडब्ल्यू काहीतरी असते आणि हा नवीन शब्द ऐकला होता आम्ही. म्हणजे एमए, एमकॉम पेक्षा बाहेर आम्हाला माहितीच नव्हतं. मग एमएसडब्ल्यू काहीतरी शब्द असतो. मास्टर ऑफ सोशल वर्क. मी ऍक्सिडेंटली त्याच्यामध्ये गेलो, वेगळं काहीतरी आहे आणि आपण एमएसडब्ल्यू करायला हरकत नाही. मी परीक्षा दिली, एंट्रन्स एक्झाम, सुदैवानं मला ऍडमिशन पण मिळालं. मित्रांनो, मी 2-4 मिनिटं याच्यासाठीच घेतली की तुमचं करिअर कसं घडू शकतं ना, त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी एमएसडब्ल्यू ला आलो आणि जेव्हा तिथं गेलो त्यावेळी मला कळलं की मला जे आयुष्यात करायचं होतं ना, ते हे होतं. फक्त आजपर्यंत मला ते समजलं नव्हतं की मला हेच करायचंय. कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. जो मुलगा ज्याला 39% मार्क्स होते, मी एमएसडब्ल्यू कोल्हापूर मधलं सायबर नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, जे खूप रिनोन इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटचा मी रँकर होतो, फर्स्ट रँकर होतो त्या इन्स्टिट्यूटचा. माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. घरच्यांना वाटलं की हा थापा मारतोय. माझे घरचे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल्सला भेटायला आले होते की ते सांगतोय बाबा हा फर्स्ट रँक मिळाली याला इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, हे खरं आहे का? आणि जेव्हा त्यांना नोटीस बोर्डवरती माझं नाव दिसलं ना की फर्स्ट रँकर प्रसाद पाटील, त्यावेळी त्यांना विश्वास बसला की अरे, आणि मग असं झालं की हे सगळं झालं कसं? आणि सगळ्यात गंमत इथं जी मला तुम्हाला सांगायची आहे ना, एमएसडब्ल्यू चा कोर्स होता सगळा इंग्लिश मधून. आमचं सगळं शिक्षण झालेलं मराठी मीडियम मधून. मग असं असताना सुद्धा बाबा मग हे सगळं कसं घडलं? मी 2 गोष्टी सांगतो. मला एक शिक्षक खूप छान मिळाले. पोटे सर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी मला एक कानमंत्र दिला होता, की जर प्रसाद तुला इंग्लिश शिकायचं असेल ना, तर तुला आधी इंग्लिशचा कान तयार करायला लागेल. आता इंग्लिश शिकायला इंग्लिशचा कान तयार करायला लागेल म्हणजे काय? त्यांनी मला एक खूप छान उदाहरण दिलं होतं. मी ते तुम्हाला सांगतो. घराची लहान मुलं असतात. अ, लहान मुलं मोठी होतात. त्यांना आपण मराठीचा डिप्लोमा करायला पाठवतो, मराठी कोर्स करायला. कुठलीही शाळेत न जाता, कुठलाही कोर्स न करता ती मुलं मराठी कशी काय बोलायला शिकतात? छोटी-छोटी मुलं बोबडी-बोबडी बोलत हळू-हळू मराठी बोलायला शिकतात. ती कशी शिकतात? कारण कान. त्यांच्या कानावर जे आजूबाजूचे संवाद पडत असतात, घरचे जे बोलत असतात, त्यांचा जो सगळा संवाद त्यांच्या कानावरती पडत असतो ना, त्याच्यातूनच त्यांची भाषा डेव्हलप होत जाते. ते कुठलाही डिप्लोमा, डिग्री करायला जात नाहीत, तरी पण त्यांना ती येते. सांगायचं माझं तात्पर्य असंच आहे, की इंग्लिश शिकणं, इंग्लिश ही एक फक्त भाषा आहे. आणि ती शिकण्यासाठी तुम्हाला मी कशी शिकायची सांगणार नाही, त्याच्यासाठी स्पेशालिस्ट सर इथं बसलेले आहेत. पण माझं असं उदाहरण, ज्याला इंग्लिशचं काय एबीसीडी सुद्धा माहिती नव्हती, मी माझी पुढची एक गोष्ट तुम्हाला जरूर शेअर करेन. साधारणतः 10 वर्षापूर्वी मला एक इंटरनॅशनल फेलोशिप मिळाली आणि युरोपमधल्या 3 देशांमध्ये मला जायची संधी मिळाली. हॅलो. युरोपमधल्या 3 देशांमध्ये मला जायची संधी मिळाली. त्याच्यात फिनलंडच्या देशामध्ये गेलो होतो आणि त्यांच्या पार्लमेंटच्या कमिटी समोर मी इंग्लिशमधनं प्रेझेंटेशन केलं होतं. जो मुलगा मराठी शाळेतनं शिकला होता, जो मुलगा 10वी-12वी पर्यंत त्याला काही इंग्लिश अजिबात येत नव्हतं, तो मुलगा जर परदेशात जाऊन एका पार्लमेंटच्या कमिटी समोर इंग्लिशमधनं प्रेझेंटेशन करू शकतोय, हे सहज शक्य आहे. फक्त तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. आणि मला वाटतं यालाच अनुसरून म्हणजे हे सगळं कसं करता येईल, काय करता येईल त्याच्यासाठी आपण एक कोर्स, किरण जरा म्यूट करशील प्लीज? त्याच्यासाठीच आपण एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे आणि आपले जे तज्ञ, आपले जे एक्सपर्ट्स आपल्या सोबत हा जो कोर्स करणार आहेत, ते पण आज आपल्या कॉलवरती आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे भावना सांगतील, कसं होणार आहे, काय होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा सगळा पुढचा जो कोर्स चालणार आहे, तो या पद्धतीनं चालणार आहे. भावना? हो सर. हो. आय टेक इट. थँक्यू प्रसाद सर. आणि आपण कार्यक्रमाला पुढे वळूया. आपल्याला प्रसाद सरांनी खूप सुंदरपणे आपला अनुभव स्वतःचा सांगितलाय
आणि मुझे पता है कि ये सब लोगों के लिए बहुत ज्यादा इन्स्पायरिंग आहे. तुम्ही सगळ्यांना ते पटलंही असेल आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्याशी रिलेटही केलं असेल. पण आपण आपल्याकडे पुढे भरपूर काही आहे या विषयावर आणि आपण वळूया पुढे. जे आपले एक्सपर्ट्स आहेत, ज्या आपल्यासाठी हे कोर्स घेऊन आलेले आहेत, मी त्यांचं इंट्रोडक्शन करते थोडक्यात आणि ते स्वतः इथे पुढे येऊन तुमच्याशी बोलतील. तर रायगडमध्ये स्वदेश फाउंडेशन बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की आपण ILNFS ट्रेनिंग सेंटर आहे आपल्या लोणेरेला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बरोबर? तर आपल्या रायगडमध्ये आपण स्वदेश फाउंडेशन जिथे काम करतो, तिकडच्या युवा जे आहेत, ज्यांना नोकरीसाठी काही ट्रेनिंग हवी आहे, तर आपण ILNFS त्यांचं नाव आता लर्नेड स्किल झालेलं आहे. हां, तुम्हाला नंतर हे नाव समजेल, लक्षात राहील. लर्नेड स्किल सेंटर आहे आपल्या लोणेरेला. तिकडे आपण वेगवेगळ्या ट्रेनिंग देतो आणि मग नोकरीसाठी आपल्या रायगडमधल्या तुमच्यासारख्या मुलांना, मुलींना मदत करतो. तर त्या लर्नेड स्किल मधून आपल्याकडे 2 सर जॉइन झालेले आहेत. तर पहिले मिस्टर सुनील जोसेफ. ते इफ आय एम नॉट रॉंग रिजनल वेस्टर्न रिजन हेड आहेत लर्नेड स्किल्सचे. तर ते सुरुवातीला पुढे येऊन तुमच्या सगळ्यांशी बोलतील आणि त्याच्यानंतर आपले जे ट्रेनर असणार आहेत, आपले जे सर असणार आहेत, जे हा पूर्ण मॉड्यूल चालवणार आपल्याबरोबर, ऋषिकेश सर, ते पुढे येऊन आपल्याशी बोलतील. तर सुनील सर, मी तुमचं स्वागत करते. तुम्ही प्लीज आपल्या आजच्या ऑडियन्सला ऍड्रेस करा. थँक यू. Thank you, Bhavna. I'll keep my video off because I am far off. मैं हिंदी में बात करूंगा. हम लोग लर्नेड स्किल से हैं, एज भावना ने इंट्रोड्यूस किया. पहले हमारा नाम ILNFS स्किल्स था, अभी हम लोग लर्नेड स्किल नाम से है और हम लोग स्वदेश फाउंडेशन से जुड़े हुए तकरीबन लास्ट 5 साल से. और हम लोनेरे, रायगढ़ में लोनेरे में हमारा सेंटर है वहां पे, जहाँ पे हम लोग स्किल डेवलपमेंट के कोर्सेज कराते हैं. सो मेनी ऑफ यू मे बी नोइंग अस, बट दिस इज अ गुड प्लेटफॉर्म जहाँ पे हम लोग का एक फॉर्मल इंट्रोडक्शन हो सकता है. थोड़े दिन पहले अगर अभी जो दुनिया है वो दो इसमें बढ़ गई है कि एक पोस्ट कोविड और एक प्री कोविड. सो प्री कोविड में जो भी कोर्सेज चलते थे वो इंस्टीट्यूट बेस्ड थे, लोग इंस्टीट्यूट में जाते थे, कॉलेजेस एंड सो ऑन. अब क्या हो गया, पोस्ट कोविड में ज्यादातर अब ऑनलाइन कोर्सेज पे ज्यादा फोर्स अभी आ गया. आप देखोगे IPL वगैरह भी स्पॉन्सर कौन करता है, जो ऑनलाइन कोर्सेज चलाते हैं. सो एक ऑनलाइन कोर्सेज का एक कॉन्सेप्ट अभी आ गया है एंड आई एम वेरी हैप्पी दैट यू नो के 280 लोग इसको ज्वाइन किए हैं ऑनलाइन, समझने के लिए कि पर्सनालिटी डेवलपमेंट या इंग्लिश कोर्स कैसे करेंगे. सो हम एक प्रोफेशनल कंपनी है, हमारे पास तकरीबन 10 साल का एक्सपीरियंस है. हम लोग ने कोर्स के कंटेंट डेवलप किए हैं, हमारे पास साइंटिफिक मेथड से पूरा कंटेंट डेवलप किया होता है, हमारे ट्रेनर्स आर सर्टिफाइड. सो हम लोग पैन इंडिया बेस्ड है, पूरे वी आर ऑपरेशनल इन 25 स्टेट्स एंड वी डू स्किल डेवलपमेंट कोर्सेज अक्रॉस इंडिया, पैन इंडिया लेवल. सो ये हमारे लिए भी बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है कि हम लोग आप स्वदेश के साथ, आप लोग के साथ जुड़े हैं. और ये डिजिटल स्वदेश ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव है आज के संदर्भ में, जहाँ पे फिजिकल हम जा नहीं सकते, लोग सोशल डिस्टेंसिंग करके एक साथ मिल नहीं सकते. तो एक डिजिटल एक प्लेटफॉर्म होता है जहां से आप लोग अपना नॉलेज और वो अपग्रेड कर सकते हैं. सो मेरे साथ 2 कलीग है मेरे. एक नागेश जी है. नागेश, आर यू देयर? नागेश, ओके. नागेश, आर यू देयर? ओके. एंड ऋषिकेश? यस सर. या सो और नागेश जो हमारे रायगढ़ में स्किल डेवलपमेंट सेंटर जो चलाते हैं, तो वो है हमारे साथ. और ऋषिकेश जो ये पर्टिकुलर प्रोग्राम जो है आपके लिए, जो हमने पर्टिकुलर प्रोग्राम डिजाइन किया है, उनके फैकल्टी है. एंड जस्ट टू इंट्रोड्यूस यू अबाउट ऋषिकेश. ऋषिकेश इज आवर वेरी सीनियर फैकल्टी. ही इज एसोसिएटेड विद अस. हमारे साथ ये 11 साल से he is associated with us and he has been trainer. इन्होंने पूरे महाराष्ट्र में
काफी अलग अलग ऑडियंस के साथ सॉफ्ट स्किल्स है, लाइफ स्किल्स है, इंग्लिश है, इसके बारे में क्लासेस लिए हैं। आप बारामती में देख लो तो बारामती है या पूरे महाराष्ट्र में हमने प्रोग्राम्स किए हैं और ही हैज बीन द बैकबोन। हमारा जो कंटेंट डेवलप वगैरह में है तो ही हैज डन अ लॉट ऑफ वर्क इन दैट। सो ऋषिकेश so he brings along a lot of experience। हमने ये प्रोग्राम के लिए थोड़ा ऑल्टर किया है क्योंकि ये एक डिजिटल प्लेटफॉर्म है। ये इस टाइप के प्रोग्राम में काफी एक्टिविटीज होती है जो आपको ट्रेनर के साथ करनी होती है, लेकिन बीइंग अ डिजिटल प्लेटफॉर्म हम लोग इसको थोड़ा मॉडिफाई किया है और कंटेंट को भी थोड़ा हमने लिमिट किया है। सो टुडे वी विल गिव अ ग्लिम्स ऑफ व्हाट एंड हाउ वी आर गोइंग टू डू इट। So thank you Bhavna for giving us this opportunity. What I'll do is I will give this platform to Rushikesh. After that I'll try to connect Nagesh. If Nagesh is there, he will tell about the scaling what we are doing, right? So over to Rushikesh, please you can take it forward, it's yours. थँक्यू सर. मी मराठीतच बोलेन. सुरू करण्या अगोदर जसं प्रसाद सरांनी म्हटलं, आय थिंक आय एम ऑडिबल. सर्वांना आवाज येतोय? Yes, Rushikesh, you are audible. येस येतो. ओके. सो सुरुवातीलाच मी बोलेल की जसं प्रसाद सरांनी म्हटलं आपल्याला की इंग्लिश ही फक्त भाषा आहे. ठीक आहे. जर इंग्लिश तुम्हाला येत नाहीये याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कॅपेबल नाहीयेत. ठीक आहे. तर इंग्लिश फक्त भाषा आहे. जर फक्त जगाच्या भाषेपैकी जरी बोलायला गेलं तर इंग्रजी ही दुसऱ्या स्थानावर आहे, जी सगळ्यात जास्त बोलली जाते. पहिल्या स्थानावर चायनीज भाषा आहे. तर असं कोणालाही वाटू नये की मला इंग्लिश येत नाहीये तर काहीतरी माझ्याकडे कमीपणा आहे. ठीक आहे. सो माझ्या बरोबर माझे कलिग आहेत शैलेंद्र तोरणे करून. ठीक आहे. जे इंग्लिश साठी फॅकल्टी असतील, म्हणजे माझ्या बरोबर काही सेशन्स वगैरे शैलेंद्र सर पण घेतील. शैलेंद्र, आय गेस तुम्ही तिथे आहात. शैलेंद्र, ठीक आहे, हरकत नाहीये. शैलेंद्र जॉईन होतील आपल्या बरोबर इन बिटवीन. सो बेसिकली सर्वांना आयडियाज असेल की बालासो तुमच्या बरोबर कनेक्ट असतील किंवा अनु आय गेस तुमच्या बरोबर कनेक्ट असतील. या प्रोग्राम बद्दल त्यांनी भरपूर काही सांगितलं असेल की डिजिटल स्वदेशमध्ये एक्झॅक्टली आपण काय करणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली डिजिटल स्वदेशमध्ये आपण काय करणार आहोत, ठीक आहे, हे बघण्या अगोदर आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊया. मी सर्वांना एक स्लाइड शेअर करतोय. आय गेस सर्वांना स्लाइड दिसत असावी. येस, दिसते आता. ओके, अच्छा. सो बेसिकली आपण जो प्रोग्राम लॉन्च केलेला आहे त्या प्रोग्रामचं नाव आहे सेटअप सॉफ्ट स्किल इंग्लिश अँड टेक अपग्रेडिंग प्रोग्राम. ठीक आहे. सो हा जो प्रोग्राम आहे हा आपण 3 लेवलवर चालवतोय. ठीक आहे. तर यापैकी सुरुवातीची जी आपली लेवल असेल ती लेवल 1 असेल. ठीक आहे. पण लेवल 1 मध्ये आपण काय ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्या अगोदर आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊया. ठीक आहे. सो ऍक्टिव्हिटीसाठी मला काही व्हॉलेंटियर्स लागतील, काही पार्टिसिपंट लागतील जे या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतील. ठीक आहे. सो मी यापैकी काही व्हॉलेंटियर्स चूज करेन. ठीक आहे. या व्हॉलेंटियर पैकी ज्यांना मी ज्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारेल त्यांनी फक्त त्या प्रकारे आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे. मी ऑडिबल आहे का इथे? येस, यू Yes, आर. Rushikesh, yes. ओके. सो जी ऍक्टिव्हिटी आपण सुरू करतोय त्या ऍक्टिव्हिटीच आपण जनरली नाव ठेवलेलं आहे सिस्टम ऑफ ब्रेन. ठीक आहे. सो बेसिकली भरपूर जणांना आयडिया असेल की आपला जो ब्रेन असतो, सो ब्रेन मध्ये एक लेफ्ट पार्ट असतो, एक राईट पार्ट असतो, बरोबर? जर कंटिन्यू कोणी एक्नॉलेज करत असेल तर मलाही अंडरस्टँडिंग होईल की मी ऑडिबल आहे बऱ्यापैकी. नाही, yes, sir, you're audible audible. आहात. मला Yes, वाटतं yes, की sir. सगळ्यांना अनम्यूट करता येत नाहीये, तर आम्ही परमिशन ग्रँट करतोय. सगळे आता अनम्यूट Okay. करू शकतील. हरकत नाहीये. एखाद 2 जण असे असतील की जे एक्नॉलेज करतील की मी ऑडिबल आहे, सो बेटर पडेल. येस, Okay. येस, दे आर सेइंग येस इन द चॅट बॉक्स. ओके, ग्रेट. सो बेसिकली आपण इथे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बद्दल बोलणार नाहीये. ठीक आहे. जनरली आपण आय गेस व्हॉइस थोडासा डिस्टर्बन्स आहे.
विंड चालू असते त्या प्रकारे काहीतरी आवाज आहे. सो तो ग्रेट. सो बेसिकली आपण लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बद्दल बोलणार नाहीये. आपण ओव्हरऑल ब्रेन बद्दल बोलणार आहोत की आपल्या ज्या ब्रेन मध्ये सिस्टम्स असतात. तर जनरली मेजर आपल्याकडे 2 प्रकारच्या सिस्टम असतात, सिस्टम 1 आणि सिस्टम 2. आणि दोन्ही सिस्टम आपल्या ब्रेनचा सो दोन्ही सिस्टम आपल्या ब्रेनचाच भाग असतात. पण एक ब्रेन जो असतो तो एक वेगळ्या प्रकारे काम करतो. सिस्टम 1 आणि 2 आहे तो एक वेगळ्या प्रकारे काम करतो. सो मला फक्त एक व्हॉलेंटियर लागेल की ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी. सिस्टम 1 साठी एक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी मला एक व्हॉलेंटियर हवा आहे. रेज करू शकतात व्हॉइस किंवा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी स्वतःचं नाव घेऊ शकतात. सर मी अनम्यूट आहे. कॅन आय बी युअर व्हॉलंटियर? या शुअर. व्हॉट्स युअर नेम गाय? शैलेंद्र. Shailendra. Okay. So, Shailendra, you are our trainer only, so you cannot be a participant in this activity. Okay. Not many people can be unmuted. So the host has muted people. So that is the only reason why I am asking you. Okay. नहीं, I have asked Arjun to unmute everyone. Let me अच्छा. try. Arjun, हमने सबको unmute कर दिया है ना? येस हो सकता है. हाँ ओके. तो आपले जे युवा आहेत तिथे जुळलेले तुमच्यापैकी कोणीतरी या पुढे व्हॉलेंटियर करायला. प्रसाद सर तुम्ही नाव घेता का कोणाचं? नाही तर इवन नीता. मला असं वाटतं ते व्हॉलंटरी आले तर जास्त बरं होईल. हा महेश यादव सर. महेश यादव. ठीक आहे महेश. सो ही ऍक्टिव्हिटी सर्वांसाठीच असेल पण आन्सर फक्त महेश देतील. ठीक आहे. पुढे एक स्लाइड असेल. त्या स्लाइड मध्ये ठीक आहे 2 लाईन्स आहेत ए अँड बी. सो जराही वेळ न घेता ठीक आहे जराही वेळ न घेता तुम्हाला हे सांगायचं आहे की 2 लाईन पैकी कोणती लाईन जी आहे ती लॉंग आहे, ती मोठी आहे. ठीक आहे महेश? महेश मी ऑडिबल आहे? या सर. येस येस. सो ऍक्टिव्हिटी रिपीट कराल की तुम्हाला काय करायचं आहे? लाईन चूज करायची आहे जी मोठी असेल ती. ओके ग्रेट. सो तुम्हाला वेळ न घालवता लाईन कोणती मोठी आहे ते सांगायचं आहे. ऑलराईट. किती सर? किती सेकंदामध्ये आन्सर द्यायचं सर? हाफ सेकंड, अर्धा सेकंड. या सर. ओके. 2 लाईन दिसत आहेत तुम्हाला वरची सर. एक वरची. नंबर. एक नंबर. ए ए लाईन मोठी दिसते. फाईन. मी देऊ का आन्सर? लगेच सांगायचंय. दोन्ही लाईन सेम आहेत. ओके. So B1 is bigger Okay, B1 is bigger. Okay. So because it is a line. okay. So, Arrow shows the indifferent side. great. दोन्ही लाईन सेमच आहे. Biggest line. Okay. Now let's see the actual length of the lines. So B1 is bigger than A. दोन्ही लाईन सेमच Okay. आहे. So ideally कळालं असेल तुम्हाला की दोन्ही लाईन ज्या आहेत त्या दोन्ही लाईनी एक्झॅक्टली सेम आहे. बरोबर. सो महेश यांनी जे आन्सर दिलं सो सर्व अनम्यूट केले तरीही चालेल आता. ओके. सो बेसिकली सर्वांनी आन्सर दिलं. भरपूर जणांनी म्हटलं की बी मोठी आहे, भरपूर जण म्हटले की इक्वल आहे. पण मी महेशला सांगितलं होतं आणि महेश यांनी क्विक आन्सर दिलेलं कारण की त्यांना वेळ नाही मिळाला आन्सर देण्यासाठी आणि वेळ न मिळाल्यामुळे त्यांनी आन्सर दिलेला आहे ए. बरोबर प्रसाद सर? येस. Yes, yes. नाही आणि वेळ मिळाल्यापेक्षा पहिल्यांदा बघताना ते लगेच वाटतंय की ती ए मोठी आहे. ए मोठी आहे. ते लाईन म्हटल्यानंतर सर लाईन वाटली ते म्हणून आम्ही ओके. येस. ठीक आहे. सो बेसिकली महेश किंवा ज्याही लोकांनी इन्स्टंट आन्सर दिलेला आहे बघताच लोकांना वाटलेलं आहे की ए मोठा आहे. ठीक आहे विदाउट एनी युजिंग लॉजिक. तर त्यांनी त्यांच्या सिस्टम 1 चा यूज केलेला आहे. ठीक आहे. जो सिस्टम 1 फास्ट काम करतो. ठीक आहे. पण फास्ट काम केलं तरी पण तो काय असतो इलॉजिकल आणि इरॅशनल असतो. म्हणजे भरपूर वेळा सिस्टम 1 आपल्या ब्रेनचं ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपण पुष्कळदा रॉंग डिसिजन घेतले जातात आपल्याकडे. राईट. सो हे महेश तुमच्या बाबतीत कसं घडलं? नेक्स्ट आपल्याकडे एक ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटीसाठी मला दुसरा कोणीतरी व्हॉलेंटियर हवा आहे. दुसरं कोणीही महेश तुम्ही सोडून दुसरं कोणीही व्हॉलेंटियर होऊ शकतं. ओके सर.
दुसरं कोण व्हॉलेंटियर होईल? Sir, can I? Sure. What's your name? What's your Tanvi name? More. Sorry? Tanvi More. तन्वी. Okay. So Tanvi, समोर तुम्हाला काय दिसतंय? Multiplication. Multiplication 13 into 12. Right. So तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. 112. Okay. 132. Okay. 132. So take your time. तुम्हाला इन्स्टंट आन्सर नाही द्यायचा आहे. तुम्ही मेसेज मध्ये टाईप करा फटाफट. हा, मेसेज मध्ये तुम्ही टाइप मेसेज मध्ये करा. तन्वी वेळ घ्या. 146. 146. Okay, 146, 156. अच्छा, who said 156? So many people. Many. So many. 163. Some of them have said 146. Some more say- 160. Majority 156. Okay, majority is 156 and answer जो majority ने बोला वही आंसर है 156. 156. Okay, so ये answer- Ritvika gives the first. Okay, Ritvika. Message. 156. So basically बहुत सारे लोगों का भरपूर जणांचं आन्सर 156 आलं. हॅलो, Yes. भरपूर जणांचं 156 आन्सर आलं असावं, राईट? राईट. राईट. Majority. सो हे आन्सर देताना बेसिकली सिस्टम 2 चा यूज केलेला आहे आपण, ठीक आहे, कारण की 2 जो असतो सिस्टम तो स्लो असतो, ठीक आहे, पण इथे आपण लॉजिक यूज करतो कारण आपण वेळ घेतलेला असतो आणि त्यामुळे जे आन्सर असतं ते आन्सर रॅशनल असतं, राईट? सो बेसिकली आपण 2 सिस्टम बघितलंय. सिस्टम जो आपला डिसिजन जो आहे तो इन्स्टंट डिसिजन दिल्यामुळे रॉंग डिसिजन घेतो, आणि 2 असेल ब्रेनचा सिस्टम 2 जो असतो तो स्लो काम केल्यामुळे लॉजिकल आन्सर देतो, राईट डिसिजन घेतो, ठीक आहे. सो बेसिकली हे या गोष्टी आता आपण बघितल्या. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे की हे का होतं, ठीक आहे, की आपण इन्स्टंट एखादा आन्सर दिल्यानंतर खूप वेळा रॉंग होतं आणि सिस्टम 2 यूज केल्यामुळे आपण स्लो डिसिजन घेतो पण राईट डिसिजन घेतो, ठीक आहे. सो याच्या मागची जर तुम्हाला स्टोरी सांगेल तर ही स्टोरी भूतकाळामध्ये जाते. भूतकाळामध्ये इन द सेन्स ज्यावेळेस आधी म्हणतो आपण, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला खाण्यासाठी गोष्टी जास्त मिळत होत्या, ठीक आहे. मग त्यावेळेस आपल्याला शिकार करावी लागायची आणि शिकार होण्यापासून वाचावं देखील लागायचं. सो या गोष्टी मानवाने काय केलेलं आहे, इन्स्टंट डिसिजन घ्यायला सुरुवात केलेली आहे की आला एखादा तर प्राण्यापासून वाचण्यासाठी मी झाडावर चढलो पाहिजे की पळालो पाहिजे, ही गोष्ट क्विक डिसिजन घेण्यासारखी आहे. सो त्या प्रकारे ब्रेन डेव्हलप झाला आणि आज ही ब्रेन त्या प्रकारेच काम करतो, ठीक आहे. पण आता सर्व सुखसोयी आपल्याकडे आहेत, सर्व सुखसोयी असून पण ब्रेनची जी सवय होती जुनी, ती जुनी सवय जी आहे ती झालेली नाहीये, ठीक आहे. मग त्यामुळे भरपूर वेळा आपण काय करतो, सिस्टम 1 चा यूज केल्यामुळे आपण रॉंग डिसिजन घेतो. तर आपल्याला जर नेहमी राईट डिसिजन घ्यायचे असतील तर आपल्याला कोणत्या ब्रेनचा यूज करावा लागेल, आय मीन कोणत्या सिस्टमचा यूज करावा लागेल? ओके, सिस्टम 2, राईट, सेकंड सिस्टम. सो ठीक आहे, अनम्यूट केलं तरी चालेल सर्वांनी. सो सिस्टम 2 चा यूज आपण करणार कसं, ठीक आहे. सर्वांनी म्यूट केलं तरी चालेल. सगळ्यांनी म्यूट वर राहा. आता सरांना ऐकायचंय ना, म्यूट ठेवा प्लीज. म्यूट करा, म्यूट डिस्टर्बन्स येतोय. Rishikesh, you can unmute yourself. I think Arjun has muted everyone. Okay. Rishikesh, can you unmute us? ओके, सो देन द क्वेश्चन इज की जर सिस्टम 1 आहे तरी पण आपण भरपूर वेळा 1 चा वापर करतो आणि आपल्याला 2 चा वापर करायचा, तर 2 चा वापर आपण कसा केला पाहिजे? सो द क्वेश्चन इज दॅट, राईट? सो यासाठी आपण एक छोट्याशा स्टोरीने जाऊया की जर मला ब्रेनला ट्रेन करायचं आहे. अर्जुन, सर्वांना आपण म्यूट कराल? ओके, सर्व म्यूट आहे. सो शॅल आय कंटिन्यू? Yes, Rishikesh, you can. Yes, Okay, please okay. continue. सो इफ यू वॉन्ट टू ट्रेन आवर माइंड की आपण नेहमी सिस्टमचा वापर केला पाहिजे आणि क्विक केला पाहिजे,
ठीक आहे. जर आपल्याला आपल्या ब्रेनला ट्रेन करायचं असेल तर आपण कसं करू? ठीक आहे. सो आपण एकदम स्टोरी, एक जनरल स्टोरी पासून आपण जाऊयात की आपण सिस्टम 2 चा यूज कुठे करतो, कुठे नाही करत, आणि त्याच्यानंतर आपण सिस्टम 2 चा यूज कसा केला पाहिजे विल सी. ठीक आहे. सो जनरली आपण, ठीक आहे, आपण एका रूम मध्ये बसलेलो आहोत जिथे आपण एक न्यूज बघतोय. ठीक आहे. आणि न्यूज मध्ये आपण बघतोय की प्लेन क्रॅश झालेला आहे. ठीक आहे. आणि प्लेन क्रॅश झालेलं जे प्लेन आहे ते सेम प्लेन आहे. त्या प्लेन मधून तुम्ही काय करणार आहात, दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल करणार आहात, आणि ते प्लेन त्याच कंपनीचं आहे ज्या कंपनी थ्रू तुम्ही तिकीट बुक केलेली आहे. ठीक आहे. सो जनरल, सो रूम मध्ये बसलेला आहात, टीव्ही बघत आहात. 612 फॉलोअर्स आहेत आणि आहे जी पोस्ट आहे Mute त्याला लाईक किती असणार? Yeah, okay. Rishikesh, you'll have to unmute yourself. Sorry. No, we can't hear you. Yeah, now. नाव ओके. सो स्टोरी इज दॅट की आपण एका रूम मध्ये बसलेलो आहोत आणि रूम मध्ये न्यूज बघतोय. न्यूज मध्ये आपल्याला दिसतंय की एक प्लेन क्रॅश झालेला आहे आणि We can't hear you. ऋषिकेश, तुमचा आवाज नाही येत आहे. Lag हो रहा है क्या? ओके. नाव एम आय ऑडिबल? Yeah, now. बाय डिफॉल्ट मी अनम्यूट होतोय. सर्वांना एक मिनिट. म्यूट हा. करताना मी मलाही म्यूट. ऑडियन्स मध्ये सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी प्लीज आपलं कनेक्शन म्यूट वर ठेवा. आपले सर आहेत ते सारखे डिस्टर्ब होत आहेत. आपला कार्यक्रम स्लो चालू आहे त्याच्यामुळे प्लीज म्यूट वर राहा जोपर्यंत आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारत नाही. प्लीज. So Rishikesh, I suggest you can take questions. There are people who are raising hands and so on. Chat में लिखेंगे. उसके बाद you can take the questions. अभी everybody. Yeah, would be better. All right. I think मैं बार-बार जो हूँ वो मैं म्यूट पे जा रहा हूँ. I guess somebody is in. अर्जुन एक मिनट. हाँ, एक मिनट. अर्जुन, ऋषिकेश का कनेक्शन बार बार म्यूट पे जा रहा है. I think he's unmuted. Now, no, currently I'm unmute. Yeah. Yeah, I'm continuing. So, shall I continue? Yes, please. Yes, please. So basically हम लोग न्यूज देख रहे थे. ठीक है. जो न्यूज में हम लोग जिस प्लेन से जा रहे हैं उसी कंपनी का एक प्लेन क्रॅश हुआ है. त्याच कंपनीचा प्लेन क्रॅश झालेला आहे आणि आपण न्यूज बघितल्यानंतर ना आपल्याला फील झालं की यार सेम कंपनी आहे ज्या कंपनीच्या प्लेनने मी नेक्स्ट डे ट्रॅव्हल करणार आहे. सो आपण प्लेन चेंज करतो आणि आपण ट्रॅव्हल करतो कारने. ठीक आहे. सो हे काय होतं, जनरली भरपूर वेळा या केसेस यासाठी होतात की आपण इझिली बिलीव्ह केलेलं आहे की टीव्हीवर काय चाललेलं आहे की प्लेन क्रॅश झालेला आहे आणि आपण डिसिजन घेतला आणि डिसिजन घेतल्यानंतर आपण कारने जातो. ठीक आहे. बट रिअलिटी फॅक्ट जर चेक केला आपण तर फॅक्ट चेक मध्ये कारने ऍक्सिडेंट होणारे जे केसेस असतात ते 1 in 67,000 असतात. ठीक आहे. पण जर आपण प्लेनच्या गोष्टीत जर बघू तर प्लेन मध्ये 2 जणांचा मृत्यू होतो जवळपास 3 बिलियन लोकांमधून. ठीक आहे. जर आपण रेशो बघायला गेलो तर कार मधून ऍक्सिडेंट होऊन ठीक आहे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे. तरी पण आपण ते टीव्ही बघून काय करणार आहोत की प्लेनच्या ऐवजी आपण ट्रॅव्हल करणार कारने. सो हे का होतं? सो जनरली आपण इझिली बिलीव्ह केलेलं आहे की ऍक्सिडेंट प्लेनने होत आहेत, प्लेनने झालेला आहे आणि आपण ते बंद करतो म्हणून आपण ट्रॅव्हल कारने करतो. इव्हन जर मी तुम्हाला जास्त फॅक्ट सांगायचे झालं तर सर्वात जास्त फॅक्ट्स ठीक आहे मध्ये हे आहे की कम्प्युटर गेम खेळताना भरपूर मुलं आता याच एज मध्ये असतील 18 ते 21 एज मधून असतील तर कम्प्युटर खेळताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1 in 10 मिलियन्स आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने प्लेन मधून क्रॅश होण्याची संख्या जास्त आहे. तरी पण लोक प्लेन मधून प्रवास करण्याचं टाळतील पण गेम खेळणं टाळणार नाही. सो याच्या मागेचं कारण काय आहे? जर आपण बघितलं रेशो ऑफ डेथ तर रेशो ऑफ डेथ नुसार सगळ्यात जास्त
लोक मरत असतील तर कशामुळे मरतात? हार्ट अटॅकने मरतात आणि ब्रेन स्ट्रोकने मरतात. म्हणजे जवळपास 2015चा जर आपण सर्व्हे बघितला तर 2015 मध्ये टोटल 56 मिलियन लोक मेलेली होती. ठीक आहे, पूर्ण मृत्युमुखी पडलेले. त्यापैकी जवळपास 15 मिलियन लोक फक्त ब्रेन स्ट्रोकने आणि हार्ट अटॅकने मेलेले आहेत. ठीक आहे, तरीही आपण न्यूजवर मीडिया हे दाखवत नाही. सो याचं कारण हार्ट डिसीज आणि ब्रेन स्ट्रोकचं जर कारण आपण बघितलं की काय कारण आहे, सो कारण आपल्याला मिळतात या दोन गोष्टी. सर्वांना दिसत आहेत. एक आहे जंक फूड आणि दुसरं आहे पोल्युशन. पण आपण मीडियावर काय बघतो? मीडियावर कधीच नाही बघत की कोणी जंक फूड खाल्ल्यामुळे त्याला हार्ट डिसीज झाले आणि हार्ट डिसीजमुळे तो व्यक्ती मेलेला आहे. ठीक आहे, किंवा भरपूर पोल्युशन आहे, भरपूर पोल्युशनमुळे लोक आजारी पडू लागलेले आहेत आणि त्यामुळे मृत्युमुखी पडतात. ठीक आहे, आपण न्यूज मध्ये जर बघत असो तर न्यूज मध्ये आपण काय बघतो की एक प्लेन क्रॅश झालेला आहे आणि प्लेन क्रॅश झाल्यामुळे किती लोकांची जीव गेलेला आहे. ठीक आहे, सो हे मीडियाने दाखवलेल्या कारणांमुळे आपण इझिली बिलीव्ह करतो मीडियावर. ठीक आहे, पण फॅक्ट चेक आपण नाही करत. सो बेसिकली जर बिलीव्ह करायचं आहे सो मीडियावर न करता आपण बिलीव्ह कुठे करतो? सायन्स ऑफ अवेलेबिलिटीवर. म्हणजे आपण स्वतःचा रिसर्च स्वतः केला पाहिजे. मीडियावर इझिली इन्फ्लुएन्स मीडिया कडून झालो नाही पाहिजे. आपण स्वतःचा रिसर्च काय केला पाहिजे? स्वतः केला पाहिजे. पण आपल्याला मीडिया इझी पडते. ठीक आहे, सो मीडिया बघताना आपण आपल्या सिस्टम 2 चा यूज नाही करत, आपण सिस्टम 1 चा यूज करतो. सो त्यामुळे आपण इझिली इन्फ्लुएन्स होतो मीडियाकडून आणि आपण स्वतः रिसर्च करायला नाही जात. सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भरपूर चांगल्या प्रकारे चालली, सर्वांनाच माहिती असेल, राईट? सो यामध्ये आपण काय करतो? व्हॉट्सअपवर ज्याही गोष्टी येतील त्या आपण इझिली बिलीव्ह करतो. चेक नाही करत की ही जी गोष्ट आहे की ती खरीच आहे की ठीक आहे चलो व्हाट्सएप पे आया है तो सच ही होगा, राइट? सो स्टार्ट युअर ओन रिसर्च अँड यू विल गेट की आपण सिस्टम 2 चा यूज करतोय. प्रोसेस हळू असेल पण आपल्याला रिअलिटी कळेल. सो दॅट इज कॉल्ड सायन्स ऑफ अवेलेबिलिटी. बेसिकली सिस्टम 2 ला ट्रेन करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, दॅट इज कॉल्ड सायन्स ऑफ अवेलेबिलिटी. या व्यतिरिक्त अजून भरपूर ट्रिक्स आहेत. वी कॉल्ड इट प्राइमिंग, ठीक आहे, इनसाइट बायस्ड अँड मेडिटेशन, सो ऑन. ठीक आहे, ज्यावेळेस आपण सिस्टम 2 चा वापर करायची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस. सो सध्या आपण सायन्स ऑफ अवेलेबिलिटी या ट्रिकवरच थांबूयात. सो याच प्रकारच्या ज्या ट्रेनिंग असतील या ट्रेनिंग आपल्या लेवल 2 मध्ये चालतील. ठीक आहे, सो लेवल 2 कम्प्लीट करण्या अगोदर आपल्याला लेवल 1 कम्प्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो लेवल 1 हा एक कोर्स आहे जो आपण जवळपास 12 तासाचा कोर्स आहे, 12 दिवस चालणार आहे हा कोर्स. सो क्वेश्चन असेल भरपूर जणांच्या मनामध्ये की या कोर्समध्ये नेमकं काय होणार, राईट? सो जसं तुमचे एक्सपेक्टेशन्स होते की भरपूर जणांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकायचं आहे, कोर्स करायचा आहे. भरपूर जणांचं म्हणणं होतं की नाही मला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे, इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे. सो आपल्या ज्या कोर्समध्ये याच सगळ्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे, तर आपण या प्रोग्राममध्ये काय घेणार आहे? प्रोग्रामचं नाव आहे सेटअप. सेटअप म्हणजे सॉफ्ट स्किल इंग्लिश टेक अपग्रेडेशन प्रोग्राम लेवल 1. सो या प्रोग्राममध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? जे मोबिलायझेशन करणारी टीम आहे त्यांनी तुम्हाला कदाचित सांगितलं असेलच, पण आपण थोडंसं डीप मध्ये बघूयात की आपण काय शिकणार आहोत या प्रोग्राम मध्ये. सो सुरुवात आपण सॉफ्ट स्किल पासून करूयात की तुम्ही सॉफ्ट स्किल लेवल 1 मध्ये काय शिकणार आहोत. ठीक आहे, सो वी स्टार्ट विथ लर्निंग गोल. ठीक आहे, सो सर्वांना दिसत असेल लेवल ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ युअर लर्निंग. येस येस ऋषिकेश. येस, राईट. सो बेसिकली वी स्टार्ट विथ लर्निंग गोल. इथे तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी, फॉर एक्झाम्पल मी जर 4th पॉइंट घेईल कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल. ठीक आहे, सो ऑलरेडी तुम्ही कोणत्या लेवलला आहात. ठीक आहे, की तुमची कम्युनिकेशन स्किल जी आहे ती लो आहे, मीडियम आहे की हाय आहे किंवा एकदम एक्स्ट्रीम आहे. ठीक आहे, सो हे आपण फॅक्ट चेक करतो की एक्झॅक्टली तुमचं कम्युनिकेशन स्किल किती आहे, तुमचं मोटिवेशन लेवल किती आहे, आणि अशी आपल्याकडे भरपूर मोठी लिस्ट आहे. ठीक आहे, सो त्या लिस्ट नुसार आपण बघतो की तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजची लेवल काय आहे. ठीक आहे, सो सॉफ्ट स्किलचा आपला पहिला सेशन असेल लर्निंग गोल. या लर्निंग गोल मध्येच तुम्हाला कळून जाईल की तुम्ही तुमच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत, ज्या क्वालिटीज आहेत त्याची लेवल काय आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमची लेवल कळेल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि इझिली तुम्ही करू शकाल. फॉर एक्झाम्पल मला माहितच नाहीये की कम्युनिकेशन स्किल काय असतं आणि माझी कम्युनिकेशन स्किलची लेवल काय आहे. मला जर लेवलच माहित नसेल तर मी इम्प्रूव्ह नाही करू शकत, राईट? सो आपण लर्निंग गोल यासाठीच ऍक्टिव्हिटी घेतो जेणेकरून लोकांना कळावं, मुलांना कळावं, तुम्हाला कळावं की तुमची लेवल काय आहे आणि त्याच्यानुसार इम्प्रूव्हमेंट कुठे गेली पाहिजे. सेकंड टॉपिक आपला असेल पर्सनल सॉर्ट अनालिसिस मॅनेजमेंट. स्टुडंटने ऐकलं असावं.
याच्यामध्ये आपण हे बघतो की मुलांमध्ये स्ट्रेंथ कोणती आहे किंवा त्यांच्यामध्ये विकनेसेस कोणती आहे. जनरली आम्ही इंटरव्ह्यू मध्ये मुलांना क्वेश्चन विचारतो की बाळा तुझी स्ट्रेंथ काय आहे सांग, किंवा तुझी विकनेस काय आहे सांग. आणि मुलांना त्यांच्या स्ट्रेंथ मधून 5 स्ट्रेंथ देखील सांगता येत नाहीत जास्त. किंवा मी जर त्यांना विचारलं की तुमची विकनेस सांगा, तर त्यांच्या विकनेस देखील त्यांना सांगता येत नाही. पण आपण पर्सनल सॉर्टची जी ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण हे नाही सांगणार आहेत की स्ट्रेंथ काय असतं, विकनेस काय असतं आणि तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ शोधायचे कसे आहेत. आपण ठीक आहे मुलांना त्यांचे स्ट्रेंथ शोधायला सांगतो आणि जवळपास मुलांकडे 50-50 स्ट्रेंथ असतात. ज्या मुलांनी कधी विचारही नसतं केला तुमच्यामध्ये 50 प्रकारच्या क्वालिटीज असतील, 50 प्रकारचे तुमच्याकडे स्किल्स असतील, पण आपल्याला माहिती नसतं. पण या प्रोग्राम मध्ये तुम्हाला हे कळेल की तुमचे स्ट्रेंथ किती आहे. आणि आय गॅरंटी की प्रत्येकाच्या 50 पेक्षा जास्त स्ट्रेंथ निघतील. ठीक आहे. त्यानंतर जर विकनेसेस आहेत तर भरपूर जणांना स्वतःच्या विकनेसेस देखील माहित नसतात. पण या प्रोग्राम मध्ये आपण ऍक्टिव्हिटीज अशा प्रकारे घेतो की तुम्हाला तुमच्या विकनेसेस पण कळतील. नाव आता स्ट्रेंथचा वापर तुम्ही कशाला कराल की स्ट्रेंथचा वापर तुम्ही करणार आहात. स्ट्रेंथचा वापर तुम्ही करणार आहात की तुम्ही जर सक्सेसफुल होताय तर अजून सक्सेसफुल कसं व्हायचं आहे त्या तुमच्या क्वालिटीजचा यूज करून बनाल. आणि विकनेस तुम्हाला लिस्ट का काढायची आहे तुमची, कारण की विकनेसेस तुम्हाला कमी करायचे आहे. जर तुम्हाला तुमची विकनेसेस माहित नाहीये की तुम्ही अँग्री पर्सन आहात, अग्रेसिव्ह आहात तुम्ही, आणि अग्रेसिव्हनेस ही तुमची विकनेस आहे आणि तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला राग येतो, तर तुम्ही रागावर कंट्रोल नाही करू शकत. राईट. सो देन नेक्स्ट जो सॉफ्ट स्किलचा भाग असेल दॅट इज डिस्कवरिंग व्हॅल्यूज. नाव डिस्कवरिंग व्हॅल्यूज मध्ये तुम्ही काय शिकणार आहात की आपल्याकडे व्हॅल्यूज भरपूर असतात. जशा 3 व्हॅल्यूज आपण लिस्ट डाऊन केलेल्या आहेत. ठीक आहे. गेटिंग गुड मार्क्स, टू बिकम सक्सेसफुल, टू बाय व्हेकल. ठीक आहे. सो टू बाय व्हेकल ठीक आहे की आपल्याला एक कार विकत घ्यायची आहे किंवा गाडी विकत घ्यायची आहे. सो हे माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. भरपूर जणांसाठी बोलतील की नाही हे माझ्यासाठी एसेन्शियल आहे, भरपूर जण बोलतील की नाही गरजेचं नाहीये, नॉट निडेड आहे. सो याची लिस्टिंग आपल्याला करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि माझ्या आयुष्यामधल्या या भरपूर गोष्टींमधून महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ठीक आहे. तर या गोष्टींची आपण लिस्ट बनवतो आणि आपण त्यावरच फोकस करतो, जेणेकरून आपले ज्यावेळेस आपण गोल सेट करत असतो त्यावेळेस आपण फोकस्ड राहू. ठीक आहे. सो हे आपण सॉफ्ट स्किल मध्ये कव्हर करणार आहोत. देन गोल सेटिंग. सो गोल सेटिंग मध्ये आपण काय कव्हर करतोय. सो जे तुम्हाला लिस्ट दिसली असेल, इम्पॉर्टन्स ऑफ गोल सेटिंग, स्टेजेस ऑफ नीड्स इन गोल सेटिंग, डेव्हलप अ स्मार्ट गोल. स्मार्ट गोल एक प्रकार आहे. ठीक आहे. जो स्मार्ट गोल ज्यावेळेस तुम्ही डेव्हलप करतात त्यावेळेस तुम्ही इझिली फोकस्ड असतात. त्यावेळी तुमचा गोल जो असतो अनशेकन असतो. अनशेकन गोल असतो याचा अर्थ की हा गोल तुम्हाला इझिली अचीव्ह होण्यास मदत होते. ठीक आहे. त्यानंतर लेवल ऑफ गोल्स म्हणजे की तुमचे गोल कव्हर होत आहेत का, अचीव्ह होत आहेत का. ठीक आहे. त्याची लेवल तुम्हाला कशी सेट करायची आहे. ठीक आहे. आणि तुम्ही कोणत्या लेवलवर पोहोचलेला आहात गोलच्या. ठीक आहे. हे तुम्हाला ट्रॅक करायला मदत होते. त्यानंतर आपण गोल सेटिंग मध्ये शिकवतो प्रोसेस अँड ऍक्शन प्लॅनिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा गोल आहे. ठीक आहे. मला एक क्रिकेटर बनायचं आहे. सो क्रिकेटर बनण्यासाठी प्रोसेस काय असली पाहिजे, ऍक्शन काय घेतले पाहिजे त्यावर. ठीक आहे. सो याची प्रोसेस तुम्हाला शिकवली जाईल. आणि देन टाइप्स ऑफ गोल. भरपूर जणांना वाटतं की करिअर म्हणजेच गोल आहे. ठीक आहे. पण फक्त करिअर म्हणजेच गोल नाहीये, या व्यतिरिक्त भरपूर गोल असतात. फॅमिली गोल असेल, फायनान्शियल गोल असेल, पर्सनल गोल असेल, करिअर गोल असेल, सोशल गोल असतील. ठीक आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे गोल्स असतात आणि प्रत्येक प्रकारचे गोल कसे सेट केले पाहिजे. ठीक आहे. फायनान्शियल गोल आहे तर फायनान्शियल गोल मध्ये काय येईल की मी स्टेबल झालो पाहिजे फायनान्शियली, किंवा माझ्या अकाउंटमध्ये इतके लाख, इतके करोड एवढ्या वर्षामध्ये आले पाहिजे. सो त्याचं प्लॅनिंग कसं करायचं. सो हे आपण या गोल्स मध्ये टाइप्स ऑफ गोल मध्ये शिकवतो. ठीक आहे. देन या व्यतिरिक्त आपण हेल्थ, हॅबिट्स अँड हायजीन शिकवतो. हे आपले शैलेंद्र सर शिकवतील तुम्हाला. सो बेसिकली सर्वांनाच माहिती आहे की बॅड हॅबिट्स कोणत्या आहेत आणि गुड हॅबिट्स कोणत्या आहेत. ठीक आहे. बॅड हायजीन किंवा हायजीन नसणं काय असतं आणि गुड हायजीन काय असतं हे सर्वांनाच माहिती आहे. सो या प्रोग्राम आपण हे नाही शिकवणार आहोत की तुम्हाला बॅड हॅबिट्स कोणत्या आहेत आणि कसं ओळखलं पाहिजे, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. पण बॅड हॅबिट्स ज्या तुमच्या आहेत यांच्यापासून परावृत्त कसं व्हायचं. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू गेट रिड ऑफ देम, ते कसं करायचं. ठीक आहे. हे तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाईल. आणि गुड हॅबिट्स ज्या आहेत ठीक आहे या आत्मसात कशा करायच्या.
ठीक आहे. भरपूर जणांना एक्झाम्पल, एक छोटंसं एक्झाम्पल असं असतं की आपण आईने सांगितलं काम करायला की जा रे थोडंसं दुकानामध्ये जा आणि हे सामान घेऊन ये. तर भरपूर जणांचं आन्सर असतं यार कंटाळा आलेला आहे, यार मला जायचं नाहीये. ठीक आहे. पण तेच मित्रांनी बोलवलेलं आहे, अरे चल आपण शॉपिंगला जाऊया. ठीक आहे. मैत्रिणीने सांगितलं की चल आपण शॉपिंग करायला जाऊया. तर 1 ना 2 आपण लगेच काय करतो, निघतो. ठीक आहे, चलो यार शॉपिंग केली जाते. शॉपिंग मॉल किती जवळ असतो आणि आपलं किराणा दुकान किती जवळ असतं, तरी आपण किराणा दुकानामध्ये नाही जात, ते शॉपिंग मॉलमध्ये जायला तयार असतो. सो दॅट इज हॅबिट. सो आपल्याला हॅबिट डेव्हलप कशी करायची आहे, गुड हॅबिट्स, ते आपण या ट्रेनिंगमध्ये शिकतोय. अँड देन प्रोफेशनल ग्रूमिंग. सो प्रोफेशनल ग्रूमिंग मध्ये आपण फक्त हे नाही शिकणार आहेत की ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला जीन्स न घालून जाता ट्रॅक फॉर्मल पॅन्ट घालायची आहे, टक्सिडो घालायची आहे, फॉर्मल शर्ट घालायचं आहे. प्रोफेशनल ग्रूमिंग मध्ये आपण तुमच्या बॉडी लँग्वेज पासून त्या सर्व गोष्टी शिकवतो. ठीक आहे. हे झालं आपलं सॉफ्ट स्किलचा पार्ट. नाव कम्युनिकेटिव्ह इंग्लिश मध्ये लेवल 1 मध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत. शैलेंद्र, आर यू देअर? Yes, sir, I'm here. ओके. सो शैलेंद्र, थोडंसं आपण कम्युनिकेटिव्ह इंग्लिश बद्दल ब्रीफ कराल कॅन्डिडेट्सना? Okay. Is it okay to speak in Marathi or how is it? नाही, you can speak in Marathi. I guess Marathi and English both. मराठीमध्ये. हा. Okay. See, in communicative English, as Prasad sir said, प्रसाद सरांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलेलंच होतं की कम्युनिकेशन ही एक स्किल आहे, एक छोटासा गुण आहे. हे जो नसेल तर काय होऊ शकतं आणि जर असेल तर आपल्यामध्ये काय फरक पडतो हे आपण बघायचा प्रयत्न करू याच्यामध्ये. पण आता कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण छोटे छोटे सिनारिओ बघणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल, इफ यू गो अँड मीट समबडी, जर तुम्ही अचानक कोणाशी भेटलात तर आपण कसं बोलावं. फॉर एक्झाम्पल, इफ दॅट पर्सन इज अ फ्रेंड ऑफ आवर्स, तर एक मित्र असेल, मैत्रीण असेल, तर कसं बोलतो आपण. जर एक अननोन पर्सन असेल किंवा आपल्यापेक्षा थोडेसे ज्येष्ठ असतील, मोठे असतील, ते भेटले आपल्याला, तर कसं बोलतो, त्यांना ग्रीट कसं करतो, विश कसं करतो, हे कसं करावं, हे इंग्लिश लँग्वेज मधून ते आपण शिकणार आहोत. नंतर आपण स्वतःला इंट्रोड्यूस कसं करावं, की स्वतःबद्दल माहिती कशी सांगावी. फॉर एक्झाम्पल, जर आपण इंटरव्ह्यू मध्ये जातोय तर एक कॉमन क्वेश्चन असतो की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. आता माहिती सगळ्यांनाच असतं की बाबा हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, हे आपल्याला बोलायचंच आहे, आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. पण तरीही सांगताना, बोलताना आपल्याला खूप अवघड होऊन जातो हा प्रश्न की मी स्वतःबद्दल काय सांगू. तर हे कसं करावं हे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तो इंट्रोड्युसिंग माय सेल्फ अँड अदर्स. त्याच्यानंतर आहे मेकिंग कॉन्व्हर्सेशन. मेकिंग कॉन्व्हर्सेशन म्हणजे की आपण एकमेकांशी कसं बोलावं, संभाषण कसं सुरुवात करावं, किंवा एखाद्या संभाषणाची सुरुवात झालेली असेल तर आपण त्याच्यामध्ये कसं पार्टिसिपेट करावं. टेलिफोनिक टॉक असेल की फोनवर आपल्याला बोलायचं असेल, समजा आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी, विकत घेण्यासाठी फोन येतो, तर आपण त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे. किंवा आपल्याला काही काम असेल, आपण कुठेतरी फोन करतोय, तिकीट बुकिंग करायचंय, आता सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, आपण पर्सनली जाऊन काही करू शकत नाहीये. तर जेव्हा टेलिफोनिक काम करायचं असेल तर आपण कसं बोललं पाहिजे, कोणाशी आपलं कार्य कसं करून घेतलं पाहिजे, हे आपण शिकायचा प्रयत्न करू. सेम वे मेकिंग एन्क्वायरीज, म्हणजे टेलिफोनिक एन्क्वायरीज असू शकतात, ऑनलाईन एन्क्वायरीज असू शकतात, किंवा फेस टू फेस एन्क्वायरी असू शकते की कोणाशी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे. ठीक आहे. अजून एक त्याच्यामध्ये एक छोटंसं प्रकार आहे की डायरेक्शन्स देणे. डायरेक्शन्स किंवा इन्स्ट्रक्शन्स देणे, म्हणजे जर चुकून तुम्हाला कोणीतरी विचारलं की रे बाबा मला इथे इथे जायचंय, कसं जावं, तर त्यांचं मार्गदर्शन कसं करावं, किंवा ते डायरेक्शन्स देणे ज्याला म्हणतो, किंवा इथून लेफ्ट घे, तिकडून राईट घे, इकडून सरळ जा, हा मार्ग आहे, तो मार्ग आहे, कसं सांगावं आपण, हे आपण याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटंसं त्याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशनचा एक पार्ट आहे जो आपल्याला जाणून घेणे लेवल 1 मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. येस सर, ऋषिकेश, ओव्हर टू यू. ओके. सो बेसिकली शैलेंद्र सरांनी जे सांगितलेलं आहे तो पार्ट आपण लेवल 1 कम्युनिकेटिव्ह इंग्लिश मध्ये कम्प्लीट करतो. ठीक आहे. ही लेवल, ठीक आहे, आता आपण जी लेवल 1 बघितली, लेवल 1 मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत हे पाहिलं, आणि सुरुवातीला आपण जी ऍक्टिव्हिटी केली होती, ठीक आहे, ब्रेन ऍक्टिव्हिटी, ही एक लेवल 2 चा एक ग्लिम्स होता. ठीक आहे. लेवल 2 मध्ये आपण काय करणार आहोत, तर जसंही तुम्ही लेवल 1 कम्प्लीट कराल, जितकेही कॅन्डिडेट्स लेवल 1 कम्प्लीट करतील ते कॅन्डिडेट्स इझिली एनरोल करू शकतात लेवल 2 मध्ये, जेणेकरून त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल, ठीक आहे, ती थोडीशी डीप स्किल आहे, त्याची आपण ट्रेनिंग देणार आहोत. आणि कम्युनिकेटिव्ह इंग्लिश मध्ये ही, ठीक आहे, जसं की हे बेसिक झालं, ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून आपण काय इंग्लिश
चे सेशन्स मग त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. प्रोबॅबली ईमेल एटिकेट्स असतात आपले. सो ईमेल एटिकेट्स हा इंटरनेटचा एक प्रकार आहे. सो तो पण आपण या प्रोग्राम मध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. सो या व्यतिरिक्त अजून कोणाचे काही क्वेरीज असतील, ठीक आहे, किंवा डाऊट असतील, सो ते सध्या विचारू शकतो. भावना, आई वुड सजेस्ट कि कई लोगों ने हाथ ऊपर किया है, कई लोगों ने चैट में लिखा, तो हाँ, since you are a हाँ, host, हाँ. एक बार यू कैन हाँ. टेक द क्वेश्चंस. Yes. I was going to do that. Thank you, Rishikesh. Thank you, Shailendra. Thank you, Sunil. Thank you. Very. जर We काही can stop share the नसेल- screen sharing. येस, स्क्रीन शेअरिंग काम. You have to stop. Achha, I can't see the participants. ऋषिकेश स्क्रीन शेयरिंग स्टॉप कर देना. यस. हा, ओके. तर आता सरांनी जेवढी आपल्याला माहिती दिली आहे, आपल्याला सगळ्यांना समजायला आलं असेल की इंग्लिश शिकण्याचं प्रसाद सरांनी सुरुवातीला सांगितलं की इंग्लिश शिकणं म्हणजे तुम्हाला फक्त सांगितलं की ही लाईन अशी बोलायची, ती लाईन तशी बोलायची, आणि पर्सनॅलिटी म्हणजे फक्त बाहेरून आपण छान दिसायला पाहिजे असं नसतं. त्याच्यात भरपूर काही अँगल्स असतात, त्याच्यात भरपूर आपल्याला स्वतःवर काम करावं लागतं. आणि आपल्याकडे हे प्रोफेशनल लोक आहेत जे लर्नर स्किल्स मध्ये आहेत, ते आपल्याला खूप मेंटरिंग करतील. म्हणजे आपल्याला हात धरून आपल्या बरोबर काम करून आपली इंडिव्हिज्युअल ग्रोथ साठी आपल्याला मदत करतील. तर सरांनी आता हे जे सगळं सांगितलं त्याच्यात तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय हवंय अशी तुमची काही कल्पना असेल हे सेशन जॉईन करण्याआधी, तर असं काही आहे का? तर तुम्ही अनम्यूट करून प्लीज बोलाल 2-3 जण, किंवा काही प्रश्न असतील, कोणी हँड रेस केलेलं, तुम्हाला काही विचारायचं आहे? चॅट मध्ये प्रश्न आहे की एनरोल कसं करायचं. हा, एनरोल तर कसं ते- करायचं सांगू थोड्या वेळात आम्ही. हा, ते सांगू. बाकी आता जे सरांनी सेशन घेतलं किंवा समजून सांगितलं की आपण पुढच्या दिवसांमध्ये काय करणार आहोत, त्याच्याबद्दल काही शंका आहे? कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा, किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्लीज सांगा. समजलं तुम्हाला जे आता सगळं सांगितलंय मॉड्यूल? नीता मॅम हा ना, नीता केलेलं आहे, Yes. अनम्यूट केलं मी. अच्छा, अनम्यूट आहे ना. हम्म. ठीक आहे. सो आय थिंक लेट्स कंटिन्यू. फिर वापस विल अपील फॉर ठीक आहे. क्वेश्चन. मला असं वाटतं की काही जणांना असे पण प्रश्न पडले असतील, जर मी कामावर जात नसेल किंवा मला नोकरी करायची नसेल तर हे काय गरजेचं आहे, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे फार कमी याच्यासाठी आहे. हे जे कोणी प्लीज स्क्रीन शेअर करताय ते बंद करा. नाव यांचं फुल पॅड. हा, तर ते असं नाहीये. किंवा पहिली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं म्हटलं होतं की फक्त इंग्लिश स्पीकिंग साठी नाहीये. इंग्लिश स्पीकिंग साठी मला वाटतं प्रसादने खूप छान सुरुवात केली होती की कान तयार करायचा आहे, आणि कान तयार करायचं असेल तर आधी बुद्धी तयार करावी लागते. तर त्याच्यामुळे हा सुरुवातपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्यांसाठी कोर्स आहे. पण ह्याच्यामध्ये एनरोल कसं करायचं आहे याच्यासाठी आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. तर पहिली तर गोष्ट, तुम्हाला एक लिंक येणार आहे. तुमचे जे स्वदेश प्रतिनिधी असतील त्यांच्या थ्रू तुम्हाला एक लिंक येईल. त्या लिंकवरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि जिथे विलेज डेव्हलपमेंट कमिटी म्हणजे गाव विकास समिती आहे त्यांच्याकडे आम्हाला पैसे द्यायचे नाहीये, त्यांना 100 रुपये भरून द्यायचे आहेत. त्याचं कारण यासाठी की तुमचा सिरियसनेस किती आहे हा कोर्स करण्यासाठी, कारण आपण ह्याच्या 3 टप्पे घेणार आहोत. आता सध्या आपण फक्त लेव्हल 1चा विचार केला, म्हणजे पातळी क्रमांक 1चा. तर ते तुम्हाला 100 रुपये भरायचे आहेत, आणि तुमच्या विलेज डेव्हलपमेंट कमिटीने तसं लिहून द्यायचं की ह्यांनी पैसे भरलेले आहेत. हे तुम्हाला 12 तारखेपर्यंत करायचं आहे. तर तुम्हाला जे ब्रेन मध्ये सांगितलं होतं सिस्टीम 1 सिस्टीम 2, तर सिस्टीम 2चा जरी वापर केला तरी गती सिस्टीम 1ची ठेवायची आहे रजिस्ट्रेशन करायला. त्याचं कारण हे, कारण पहिल्या 50 जणांना ह्या महिन्यामध्ये संधी मिळणार आहे. तर जर तुम्हाला त्या पहिल्या 50त यायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वदेश प्रतिनिधीकडे लिंकसाठी मागणी करायची आहे. उद्या लिंक येणार आहे, आजपासून मागणी करू नका. उद्या तुम्हाला लिंक येणार आहे. तर पहिल्या 50 जणांना फक्त येणार आहे. मी आताही म्हणते की जर कोणी असं म्हटलं की मी शेतकरी आहे, मला उद्या शेतीच करायची आहे, तर मला ह्याची काय गरज आहे, किंवा मला नोकरी नाही करायची ह्याची गरज सगळ्यांना असते. माझ्या शेती, जर तुम्ही गेला शेतीच्या संदर्भातले युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिलेत तर त्याच्यासारखं प्रत्येक शेतकऱ्याला बोलता येत नाही. तर तुम्हाला जर बोलायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हा कोर्स प्रत्येकाला आहे.
आता आम्ही ह्याची वयोमर्यादा जे 16 वर्षाच्या वरती आहे त्यांच्यासाठी आम्ही केलेलं आहे. तर तुम्ही झटपट किती करता रजिस्ट्रेशन त्याच्यावरती अवलंबून आहे. पुढे सगळ्यांना मिळेल की नाही हे मला माहिती नाही, पण पहिल्या 50 जणांना नक्की मिळेल याची खात्री आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्या 50मध्ये यायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन थ्रू तुम्हाला या संधी मिळणार आहे. याचे एकूण 12 सेशन्स होणार आहेत, म्हणजे 12 तास, 1 2 3 असं मोजलं तर 12 तास तुम्हाला द्यायचे आहेत. पण हे एका दिवशी 12 तास होणार नाहीये, कारण लेफ्ट अँड राईट म्हणजे उजवा आणि डावा मेंदू दोघांची बेरीज केली तरी 12 तास तुम्ही नाही शिकू शकणार एकत्र. तर ते आपण विभाजित केलेले आहे. तर प्रत्येक आठवड्याला तुम्हाला 3 तास होणार आहेत. त्याचे दिवस ठरलेले असतील. त्याची माहिती तुमचं रजिस्ट्रेशन झालं, ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन होईल त्या 50 जणांचा बरोबर एक कॉल होईल आणि त्यांना पूर्ण माहिती या संदर्भात मिळेल. तर तुम्हाला तुमचे स्वदेश प्रतिनिधी जे आहेत किंवा युथ ग्रुप जिथे आहेत किंवा जे मास स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्या सगळ्यांबरोबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि उद्या तुम्हाला लिंक भरायची आहे. मी जसं म्हटलं तसं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे, तर फर्स्ट 50 जणांना हे मिळणार आहे. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असेल आम्ही व्हिडिओ पाठवणार. सर्टिफिकेट असणार आहे का? येस, सर्टिफिकेट असणार आहे लेव्हल 1चं आणि काही सरप्राईज पण आहे. जे मुलं चांगल्या मार्काने ती लेव्हल 1 क्रॉस करतील, पण ते मी आता सांगणार नाही, कारण त्या सरप्राईज साठी कोणी काम करावं असं आमची इच्छा नाहीये स्वदेशची. तर त्याच्यामुळे ते सरप्राईज वगैरे काही सांगणार नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की सरप्राईज आहे जे पहिल्या 5 पहिल्या 10 जणांमध्ये येतील. तर ह्या कोर्स कम्प्लीट करून तुम्हाला खूप उपयोगी पडेल. पुन्हा एकदा सांगते की जे आता जॉबवर जात आहेत त्यांनाही उपयोगी पडेल. जे जॉबवर जात नाहीयेत किंवा जॉब करायचा पण नाहीये पण स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, प्रत्येकासाठी हे चांगलं आहे की आपल्याला आपली मतं व्यक्त करता यावीत, आपले गोल सेट असावेत, आपल्याला चांगल्या सवयी असाव्यात आणि आपल्याला बेसिक इंग्लिश बोलता यावं. एज ग्रुप पूछ रहे हैं वो लोग, एज ग्रुप 16 के ऊपर हम लोग लेंगे. 16 ज्यांचं कम्प्लीट आहे. तर लहानांनी थोडं नाराज व्हायचं नाहीये, त्यांच्यासाठी आपण एक वेगळी गोष्ट घेऊन येतो आहोत. एवढं जडजड शिकायची गरज नाही ना, आता आपल्याला एवढं गोल बिल सेट करायचं नाही. तर 16 वर्षाच्या पुढचे त्यांना आपण करणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांची आम्ही वाट बघू. उद्या सकाळी तुम्हाला 11 वाजेपर्यंत तुमच्या प्रतिनिधींकडे लिंक जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल. 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन राहतील. जेवढे पण रजिस्ट्रेशन येतील त्यांना आत्ता 50 पहिल्यांना संधी मिळेल. नंतरच्यांना किती संधी मिळणार आहे त्यांना आपण नंतर कम्युनिकेट करू. पण तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक आम्ही आमच्याकडे ठेवलेला असेल जेवढ्या पण मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते. आणि खरंच पूर्ण कोर्स करायचा असेल 12 तासांचा, आठवड्यात 3 दिवस 3 तास, तर कमिटमेंट द्या. म्हणजे तुम्ही 50 सीट आम्ही बुक करू आणि मग बाकीच्या ज्यांना सीट नाही मिळाली आणि तुम्ही पण ते करणार नाही, मग अनफेअर होईल. तर सिरियस असाल तर जसं नीता मॅमने सांगितलंय तुम्ही लगेच रजिस्ट्रेशनची तयारी करा. आणि जसं मॅमने सांगितलंय 100 रुपये ते सिरियसनेस साठी आहे. सर्टिफिकेटही मिळणार तुम्हाला. लेवल 2 मध्ये जाण्यासाठी प्रेफरन्स मिळणार. तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळेल आणि तुम्हाला भरपूर सरप्राईज गिफ्ट पण मिळतील. राईट नीता? येस, पण आता आम्ही काहीच सांगणार नाही त्याच्याबद्दल. आणि फक्त त्या मी जसं म्हटलं तसं सरप्राईज गिफ्ट साठी बिलकुल येऊ नका, शिकण्यासाठी या. आणि हे जसं भावना म्हणाली ते बरोबर आहे, पहिल्या 50 क्रमांकात यायला पाहिजे म्हणून फक्त नाव नोंदवू नका. जर तुम्हाला सिरियसली हे काही करायचं असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये नाव नोंदवा. येस, 3 days 1 hour पर डे. कळलं? हळूहळू प्रत्येक दिवसानंतर तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. तर इथे काही जणांना पेन आणि वही घेऊन बसले, ते मला फार आवडलंय. म्हणजे माही आहेत एक भुवड, त्या पेन वही घेऊन बसल्या आहेत. तर तुम्हाला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी तुमचे जे कोऑर्डिनेटर त्या ग्रुपवरती असेल, आम्ही काही ग्रुप बनवणार आहोत, तिथे तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी सबमिट करायच्या आहेत. तर नुसतंच येऊन बसायचं आणि हा करून जायचं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की ह्या सत्रामध्ये जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्या असतील कान देऊन, तर तुम्हाला कळेल की तुमचा कान तयार करायचा असेल तर तुम्हाला त्या प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या जे पण कोऑर्डिनेटर्स आहेत, मी जसं म्हटलं तसंच की तुमचे गावाचे स्वदेश प्रतिनिधी असतील, युथ 360 ची टीम आहे, ज्यांचे युथ ग्रुप आहेत त्यांचे कोऑर्डिनेटर असतील आणि मास स्कॉलरशिप बरोबर जे कोऑर्डिनेटर आहेत ते कुणाही थ्रू तुम्हाला तुमच्यापर्यंत लिंक पोहोचेल. त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा पाठलाग करायचा आहे की आम्हाला म्हणजे फॉलोअप ते तुम्ही घ्यायचं आहे की आपल्याला लिंक मिळाली की नाही. उद्या 12 वाजेपर्यंत लिंक तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे. तर 12 वाजेपर्यंत बहुत लोग क्लास टाइमिंग पूछ रहे हैं, तो हम लोग
आपण सकाळचाच विचार करतोय ना 3 दिवस. येस, आताचा जो टायमिंग आहे 11 ते 12 तोच आपण विचार करतो आहोत की तेव्हा आहे. तर तोही एक लक्षात घ्या की 11 ते 12 मध्येच आपण ठेवणार आहोत, कारण आपले जे ट्रेनर आहेत ऋषिकेश, त्यांना पण हा वेळ बरोबर आहे की ते तिथे काम करू शकतील तुमच्यासोबत. आणि आपण 50च विद्यार्थी का घेतोय, कारण आपल्याला पर्सनल अटेन्शन द्यायचं आहे. आपल्याला नुसतेच असे आता 293 लोक आहेत, मला जर 293 ना बघायचं झालं तर मला पूर्ण स्क्रीन पुढे पुढे करावी लागते, बघावं लागतंय. तर ते न होता आपल्याला 50 जणांना पर्सनल अटेन्शन द्यायचं आहे, प्रत्येकासोबत काम करायचं आहे आणि नुसतंच घ्यायचं म्हणून घ्यायचं नाहीये, तर तुम्हाला त्या लेवल पर्यंत पोहोचवायचं. जसं ऋषिकेशने सांगितलं की तुमच्या मधल्या स्ट्रेंथ, तुम्हाला 50 स्ट्रेंथ ही त्याची 100% गॅरंटी आहे. तर मला वाटतं की ती देण्यासाठी आम्ही हे फक्त एवढे ठेवले आहे. ठीक आहे, आणखी तुम्हाला काही प्रश्न? सगळे 50 एक मिनिट असतील त्यांना कॉल केला जाईल आणि त्यांचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप Yes. क्रिएट केला हो, जाईल. हो, हो. तो तुमच्यासाठी कम्युनिकेशन साठी सोपं होऊन जाईल. ठीक आहे. एक टायमिंग बद्दल समजा काही अडचण असेल सकाळची, तर लेट्स टेक अ कॉल. आपण वर्कआउट करू त्याच्यानंतर. आम्ही सांगितलंय. रजिस्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला एक टायमिंगचा स्लॉट देऊ, तिथे तुम्ही ऐच्छिक टायमिंग टाकू शकता. जो हायएस्ट टायमिंग येईल, आम्ही 3 स्लॉट देऊ, त्याच्यापैकी ऐच्छिक. तुम्ही काही ऐच्छिक लिहाल, तुम्हाला 3 स्लॉट देऊ, त्याच्यापैकी एकावर क्लिक करा जो तुम्हाला चांगला आहे आणि जो सगळ्यात मेजॉरिटी येईल त्या स्लॉट. मेजॉरिटी येईल त्या क्लास. ठीक आहे, काही हरकत काही लोकांचा सकाळी क्लास आहे बहुतेक असं म्हणतायत. येस. 2 ते 3 आपण मेजॉरिटी वरती ठरवू. 50 मध्ये जास्त मेजॉरिटी कुणाला सांगतात तर आपण 3 स्लॉट ठरवूया जे आपल्याला करू शकतो. ठीक आहे. एक मिनिट, नागेश एक लक्षात ठेवा की कदाचित तुम्हाला एक थोडस वाटलं असेल की आज स्लाइड्स इंग्लिश मध्ये होत्या, तर मला एवढं इंग्रजी वाचता येईल का, मला इंग्रजी करता येईल का. तर आपण थोडी सवय करायची आहे म्हणून आपण इंग्लिश मध्ये स्लाइड्स ठेवल्यात, पण बोलताना शिकवताना तुम्हाला पूर्ण मराठीतनं शिकवलं जाईल, एक्सप्लेन केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक संकल्पना समजेल. ठीक है. आता मनीष दुधाने तुम्हें हाथ वर्ती केला है. एक मिनट, नागेश को बुलाना है मुझे आगे. एक ही मिनट. हाँ नागेश, तुम हो यहाँ पे? हाँ, मी आहे कॉल वरती. कंटिन्यू करू का? हा, तर नागेश आपले मॅनेजर आहेत आपल्या लोणेरे ट्रेनिंग सेंटर जो आहे आपला लर्नेट स्किल्सचा. तर त्यांना मी 1-2 मिनिट देते, ते आपल्या प्रोग्राम बद्दल, स्किलिंग बद्दल आपल्याशी काहीतरी शेअर करतील. तर नागेश, तुम्हाला व्हिडिओ ऑन आहे? हा, मी व्हिडिओ ऑन नाही करत आहे. अच्छा, ठीक आहे. तर सर्वप्रथम सर्व जणांना नमस्कार. तर जसं की सुरुवातीपासून सरांनी सांगितलेलं आहे की आपण स्वदेश फाउंडेशन मार्फत लर्नेट इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स लोणेरेमध्ये काम करत आहोत. तर ते काम करत असताना आपण स्वदेश फाउंडेशन मार्फत असं निरीक्षण केलं आहे की आपल्या गावामध्ये युवक युवती आहेत, त्यांच्याकडे चांगलं शिक्षण आहे, 10वी 12वी, 18 ते 35 वयोगटामध्ये शिक्षण आहे, परंतु त्यांच्याकडे काही स्किल नाही आहे. त्यांच्याकडे शिक्षण तर आहे, स्किल नाही. तर अशा अनुषंगाने त्या सर्वेक्षणानुसार आपण वेगवेगळे कोर्स त्यांच्या शिक्षणानुसार डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी थोडंसं शॉर्टकटमध्ये बोलत आहे, ब्रीफमध्ये नाही सांगत आहे, वेळ जास्त जाणार आहे. तर वेगवेगळे कोर्सेस आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन असेल, नर्सिंग असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, म्हणजे प्रत्येकाच्या शिक्षणानुसार तो क्रायटेरिया ठरलेला आहे. आणि आज आपला जो कॉलचा महत्त्वाचा उद्देश आहे, जर आपण कोणत्याही क्षेत्रात जर काम करत असू तर आपल्याला सर्वप्रथम महत्त्वाचं जे असतात, आता उदाहरणार्थ जर आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपण एखाद्या इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये काम केलेलं आहे किंवा त्याचं नॉलेज घेतलेलं आहे, त्याचं परिपूर्ण नॉलेज घेतलं, पण त्याच्यासाठी आपलं त्यासोबतच असणारं महत्त्वाचं जे नॉलेज आहे किंवा एक्स्ट्रा ऍडिशन आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व विकास, ज्याच्यावर आज आपण भर घालत आहोत, जे आपला महत्त्वाचा टॉपिकचा विषय आहे. म्हणजे जर आपल्याकडे व्यक्तिमत्व विकास नसेल किंवा बेसिक इंग्लिश नसेल, आपण कशा पद्धतीने समोरच्याशी बोलायचं, कम्युनिकेशन करायचं, कशा पद्धतीने आपली गोष्टी मांडायच्या, किंवा आपण जसं शैलेंद्र सरांनी पण सांगितलं की आपल्या बेसिक क्वेश्चन्स असतात की ते स्वतःबद्दल सांगा. आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवातीला ह्याच गोष्टींचा आपल्याला विचारणा केली जाते, आपण कशा पद्धतीने बोलत. आता तुम्हाला जर सांगायचं झालं की आता आपण नोकरी संदर्भात इथं चर्चा करत नाहीत, पण भविष्यात तुम्ही काही ह्यातले जे युवक युवती आहेत, भविष्यात तुम्हाला व्यवसाय करणार आहात, नोकरी करणार आहात, तर भविष्याच्या दृष्टिकोनातून जर तुमच्याकडे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही त्याच्यावरती चांगलं कमांड करू शकता, तुमची गोल सेटिंग करू शकता. जर आपलं टॉपिक वेगळ्या पद्धतीने त्याचे लेवल 1 लेवल 2 मध्ये आपण केलेले आहेत, तर आता आपले जे लोणेरे सेंटर आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारचे म्हणजे कौशल्यपूर्ण कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आपला एक व्यक्तिमत्व विकास हा पण पार्ट आहे. 20 ते 25 तासाचा आम्ही त्यांना व्यक्तिमत्व विकास, बेसिक इंग्लिश असेल, सॉफ्ट स्किल असेल, अशा प्रकारचं ट्रेनिंग देतो. तर त्यामार्फत तुम्हाला आता ह्या कोर्सेस मार्फत जर मला आता नाही झालं, भविष्यात नोकरीच्या दृष्टिकोनातून काही
चॅलेंजेस येत असतील तर तुम्हाला जर लर्निंग झालेलं असेल तर भविष्यात नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तर स्किलिंग मार्फत आपला जर मी आता इच्छुक कोण आहे त्याच्या संदर्भात तर विचारत नाहीये, पण भविष्यात जर आपल्या नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार करायचं, लोणेरमध्ये आपलं सेंटर आहे ज्या ठिकाणी स्वदेश फाउंडेशन मार्फत आपण वेगवेगळे कोर्सेस चालवतो आणि त्यांना एक नोकरीचा प्लॅटफॉर्म देतो. पण नोकरीचा प्लॅटफॉर्म देत असताना पण आपल्याला हा बेसिक कम्युनिकेशन स्किल असेल, इंग्लिश असेल, IT असेल, जसं सरांनी ईमेल इटिकेट्स पण सांगितलं, आपण याच्यामध्ये ऍडिशनली ऍड करणार आहोत. ईमेल इटिकेट्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपला एम्प्लॉयर असेल किंवा बाहेर पडत असताना पण कशा पद्धतीने नोकरीसाठी असेल किंवा आपल्याला बिझनेस लँग्वेज म्हणून किंवा समोरच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला आपलं मेल रायटिंग असेल, असा एक टॉपिक तुम्हाला ह्या ट्रेनिंग मध्ये पण सर शिकवणार आहेत. ऍडिशनली ईमेल एटिकेट शिकवणार. अशा पद्धतीचं ओव्हरऑल एक पॅकेज म्हणून आपले कोर्स डिझाईन केलेले आहेत लोणेरमध्ये. त्याच्यामधला पण बोला. नागेश, एक आहे की आपण रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये हे विचारू शकतो की त्यांना स्किलिंग प्रोग्राम मध्ये एनरोल व्हायची पण इच्छा आहे का, है ना नीता? आणि आपल्या त्यांच्या ज्या कोऑर्डिनेटर असतील, मॅनेजर असतील, ते त्यांच्याशी संपर्कात येऊ शकतात आणि आपण प्रत्येक सत्रात नागेश ही माहिती देऊ शकतो आपल्या Yes. स्टुडंट्सला. आणि तुमच्या इथे जे कोणी मोबिलायझर असेल किंवा कोऑर्डिनेटर असेल त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करायचा असेल नागेश, तर आम्ही ते त्या फॉर्म बरोबर पाठवू शकतो. नक्कीच म्हणजे ते डायरेक्ट एनरोलमेंटची डिमांड देऊ शकतात तुम्हाला. हा, तर ह्याच्यामध्ये जे 18 ते 35 वयोगटामधले आहेत त्यांनाच आपण घेत आहोत. हा, तर जसं नागेशने सांगितलं आपले वेगवेगळे स्किलिंग प्रोग्राम आहेत आणि लोणेरेमध्ये आता सेंटर आहे. पण समजा तुमच्या VDC मध्ये किंवा तुमच्या ब्लॉक मध्ये जास्त युवा असतील, तुम्हाला सगळ्यांना एक पर्टिक्युलर ट्रेनिंग हवी असेल, तर ते आपण मॅनेज कसं करायचं ते आपण नंतर बघू. पण तुम्हाला जी करायची इच्छा आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत प्लीज पोहोचवा. म्हणजे हे आता डिजिटल स्वदेशचं माध्यम आहे. आपल्याला एकमेकाशी भेटायचं आणि या विषयावर आता पुढे काम करायचं. तर आम्ही आहोत इकडे तुमच्यासाठी. पुढे लागणारं जेही काही तुम्हाला ट्रेनिंग लागेल, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. सो थँक्यू नागेश. आणि आपण हे बोलूया या युवांशी, प्रत्येक सत्रात आपण बोलूया या आपल्या स्किलिंग बद्दल. हा, थँक्यू. धन्यवाद. तर नीता, कोई क्वेश्चन ओके, थँक्यू. कोणाचा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आणि तुमचे प्रतिनिधी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. उद्या लिंक येईल, परत एक व्हिडिओ पण येईल की ते लिंक कशी भरायची आहे. एकदम सिंपल फॉर्म असेल, फार काही डिटेल्स त्याच्यामध्ये नसतील, तर तुम्हाला ते भेटेल. ठीक आहे. आणि काही क्वेश्चन असेल तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना विचारा. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला लिंक पोहोचतील. ठीक आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. इतका उत्साह दाखवलाय. आता आपल्याला कोर्स पूर्ण करून त्याच्यामध्ये जर छान मार्क्स मिळवून आपल्या आयुष्यात त्याचा काही उपयोग झाला तर उलट आम्हाला खूप छान वाटेल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू ऋषिकेश, थँक्यू नागेश फॉर जॉइनिंग अस अँड हॅव्हिंग सच अ वंडरफुल सेशन. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू लर्नेट टीम, ऋषिकेश, शैलेंद्र, सुनील सर, थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग. थँक्यू भावना. थँक्यू सुनील सर, थँक्यू. थँक्यू.